नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बीएससी नर्सिंग सीईटी 2026 यासाठी नर्सिंग ऍप्टिट्यूड या सेक्शन वरती टॉप एमसीक्यू क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर नंबर 2 आहे. आपण नर्सिंग ऍप्टिट्यूडची सिरीज सुरू केली आहे. लेक्चर फर्स्ट मध्ये देखील काही एमसीक्यू आपण कव्हर केलेले आहेत. ते पण एमसीक्यू खूप इम्पॉर्टंट आहेत. सो ते लेक्चर नसेल पाहिलं तर आधी ते पाहून घ्या, त्यानंतर हे देखील पहा. विद्यार्थी मित्रांनो, असेच अजून लेक्चर्स आपण नर्सिंग ऍप्टिट्यूड वरती आणणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपण जो पण व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये आपण एमसीक्यू क्वेश्चन कव्हर करत आहोत. तुम्हाला थेरी नॉलेज पाहिजे, मॉक टेस्ट पाहिजे, अशा जर सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर तुमच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लायब्ररी लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज असतील, त्यासोबतच चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज देखील असतील, 2000+ क्वेश्चन बँक असेल, फुल सिलेबस नोट्स देखील असतील. पहा, या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत प्रत्येक कोर्समध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडब्ल्यू, नीट, नर्सिंग सीईटी या सगळ्यांचं प्रिपरेशन करत असाल, या सगळ्या एक्झामची तयारी करत असाल, तर या सगळ्या साठी देखील एक स्पेशल कोर्स आहे, म्हणजे एक कॉम्बो कोर्स आहे. तर त्या कॉम्बो कोर्सची प्राइस असेल 10,000 इतकी. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन मिळणार आहे आणि त्यासोबतच हे सगळे फॅसिलिटीज देखील प्रोव्हाइड होणार आहेत. आणि जर तुम्हाला यापैकी कुठल्याही एका एक्झामचं प्रिपरेशन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त 5,000 रुपये फीस आहे. एकतर तुम्ही कॉम्बो बाय करू शकता किंवा सेपरेट कोर्सेस देखील बाय करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स जॉईन करण्यासाठी प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा. जी असा लोगो असेल ते ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या तिथे सर्च बॉक्स मध्ये जाऊन तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. जो तुम्हाला कोर्स एनरोल करायचा आहे तो कोर्स तिथे येईल. तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे तुमचे एज्युकेटर्स असतील आणि बाकी स्टुडंट्स देखील असतील. तर तुमच्या एज्युकेटर्सशी तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करता येईल. ओके. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील कोर्स जॉईन करण्यासाठी एक्झाम रिलेटेड, तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिला आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. चला तर आता प्रश्नांकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे, which Indian state has the highest number of nursing colleges? भारतामधल्या कुठल्या राज्यात नर्सिंगचे जास्तीत जास्त कॉलेजेस आहेत? महाराष्ट्र, कर्नाटका, केरला की तमिळनाडू? चला सांगा. आता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ इथे थांबवत जा, पॉज करत जा आणि त्यानंतर तुमचा आन्सर फायनल करा. आता मी जेव्हा आन्सर सांगेल त्या आन्सर सोबत तुमचा आन्सर क्रॉस चेक करा आणि तुमची तयारी कितपर्यंत झाली हे तुम्ही चेक करू शकता. नेक्स्ट पहा, इथे आता करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. तर केरला या राज्यामध्ये नर्सिंगचे जास्तीत जास्त कॉलेज आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द हायेस्ट लेवल ऑफ नर्सिंग एज्युकेशन इन इंडिया? नर्सिंगचं हायेस्ट एज्युकेशन कोणतं आहे हे विचारलं. ओके. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, ते म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन नर्सिंग, जीएसटी पीएचडी. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रोल ऑफ अ नर्स इन कम्युनिटी हेल्थ? कम्युनिटीची हेल्थ असते तर त्यामध्ये एका नर्सचं काम काय आहे, कर्तव्य काय आहे हे विचारलंय. तर ऑप्शन्स आहेत, कम्युनिटी हेल्थ म्हणजे समाज, जे गावामध्ये वगैरे जातात तर त्यांच्या तिथे नर्सचे काय काम असतं, कर्तव्य असतं विचारलंय. ऑप्शन्स आहेत, टू प्रोव्हाइड प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिसेस, टू कंडक्ट रिसर्च स्टडीज, टू डेव्हलप हेल्थ केअर पॉलिसीज आणि फोर्थ आहे टू मॅनेज हेल्थ केअर फॅसिलिटीज. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, ते म्हणजे टू प्रोव्हाइड प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिसेस, म्हणजे जे प्राथमिक उपचार असतात तर ते प्रोव्हाइड करायचं पेशंटला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, व्हॉट इज द प्रायमरी रोल ऑफ नर्स इन इंडिया? इंडियामध्ये नर्सचा प्रायमरी रोल काय आहे? त्यांची नर्सची इंडियामध्ये नर्सचे काय काम आहे हे विचारलंय. ऑप्शन्स आहेत, टू डायग्नोज डिसीजेस, सेकंड आहे टू प्रिस्क्राईब मेडिकेशन, थर्ड आहे टू प्रोव्हाइड केअर अँड सपोर्ट टू पेशंट्स आणि फोर्थ आहे टू परफॉर्म सर्जरी. सर्जरी वगैरे तर सर्जन करतात, सो ते तर काम नाहीये नर्सचं. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल
टू प्रोव्हाइड केअर अँड सपोर्ट टू पेशंट्स, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. आता एखादा डिसीज डायग्नोज करणं हे सुद्धा डॉक्टरचं काम असतं. आणि आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती तुम्ही पाहिलं असेल तर प्रिस्क्रिप्शन कोण लिहून देतं, तर डॉक्टर लिहून देतं. नर्स लिहून देते का कधी पण? कधीच नाही. त्यामुळे हा देखील ऑप्शन कट होतो. त्यामुळे एकच राहिला तो म्हणजे ऑप्शन सी, आणि तोच करेक्ट ऑप्शन आहे. असे तुम्ही ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक देखील यूज करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट टाइप ऑफ नर्स स्पेशलायझेशन डील्स विथ द केअर ऑफ क्रिटिकली इल पेशंट्स? आता क्रिटिकली इल पेशंट सोबत नर्सिंग स्पेशलाइज कसं डील करतात, म्हणजे यांचा कोणता टाईप आहे, नर्सिंगच्या स्पेशलायझेशनचा कोणता टाईप आहे असं विचारलंय. ऑप्शन्स आहेत पेडियाट्रिक्स नर्सिंग, सेकंड आहे जेरियाट्रिक नर्सिंग, थर्ड आहे इंटेन्सिव्ह केअर नर्सिंग, आणि फोर्थ आहे सायकियाट्रिक नर्सिंग. आता हे जे आहेत ते नर्सिंग मध्ये वेगवेगळे स्पेशलायझेशन्स आहेत. ओके, तर जेव्हा जे पेशंट्स क्रिटिकली इल आहेत तर त्यांची केअर घेण्यासाठी यापैकी कोणतं स्पेशलायझेशन काम करतं म्हणजे यांच्यासोबत. आता क्रिटिकली म्हणजे खतरनाक, तर इथे कोणतं स्पेशलायझेशन काम करतं, तर ऑप्शन सी मधलं ते म्हणजे इंटेन्सिव्ह केअर नर्सिंग. नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट इज द मिनिमम एज रिक्वायरमेंट टू बिकम अ रजिस्टर नर्स इन इंडिया? एक रजिस्टर नर्स बनण्यासाठी कमीत कमी किती वय असायला हवं? 18 वर्ष, 25, 21, 30 वर्ष. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी ए, तो म्हणजे 18 वर्ष. आता विद्यार्थी मित्रांनो, जवळपास तुमचं डिप्लोमा वगैरे होतो, 12वी नंतर तुम्ही डिप्लोमा, तेव्हा तुम्हाला 18 वर्ष पूर्ण होतात, तर तेव्हा तुम्ही एक रजिस्टर नर्स होऊ शकता, आणि ही रिक्वायरमेंटच असते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ द बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग कोर्स इन इंडिया? बॅचलर ऑफ सायन्स याची ड्युरेशन म्हणजे किती वर्षांचा हा कोर्स असतो असं विचारलंय. ऑप्शन्स आहेत 1 इयर, 3 इयर, 2 इयर, 4 इयर. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, ते म्हणजे 4 इयर. टोटल 4 वर्षांचा हा कोर्स असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रेग्युलेटरी बॉडी रिस्पॉन्सिबल फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ नर्सेस इन इंडिया? ऑप्शन्स आहेत इंडियन नर्सिंग काउन्सिल, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, नर्सिंग अँड मिडवायफरी काउन्सिल, अँड फोर्थ आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर करेक्ट ऑप्शन असेल इथे ऑप्शन ए, ते म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिल. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, what is the minimum education requirement to become a registered nurse in India? कमीत कमी काय एज्युकेशन झालं पाहिजे जर तुम्हाला रजिस्टर नर्स व्हायचं असेल इंडियामध्ये? तर ऑप्शन्स आहेत बॅचलर्स डिग्री, सेकंड आहे डिप्लोमा इन नर्सिंग, थर्ड आहे मास्टर्स डिग्री, अँड फोर्थ आहे सर्टिफिकेट इन नर्सिंग. तर इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, तर म्हणजे डिप्लोमा इन नर्सिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच इयर वॉज द फर्स्ट नर्सिंग स्कूल इस्टॅब्लिश इन इंडिया? इंडियामध्ये पहिली नर्सिंगची शाळा ही कधी इस्टॅब्लिश झाली होती हे आपल्याला विचारलंय. तर इथे ऑप्शन्स आहेत 1857, 1947, 1965, 1985. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे 1857. समजलं? तर विद्यार्थी मित्रांनो, आता आजसाठी एवढेच प्रश्न बस झाले. अजून उद्या काही नवीन क्वेश्चन सोबत येऊ, किंवा सेक्शन देखील चेंज झालेला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जो पण व्हिडिओ आपण अपलोड करू, मग तो टॉपिक रिलेटेड असो किंवा एक्झामच्या अपडेट रिलेटेड, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करत चला. ओके, तर आता व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.